लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ओझर बस स्थानकाची दुरावस्था, कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले स्टँड प्रवाशांच्या प्रतीक्षेत। बातमी ओझर येथून। नाशिकच्या प्रवेशद्वारावर वसलेले आणि देशभर प्रसिद्ध असलेले ओझर गाव, जिथे एअरफोर्स स्टेशन आणि एचएलचा महत्त्वाचा विमान निर्मिती कारखाना आहे, तेथील नागरिक मात्र आज मूलभूत सुविधांसाठी वंचित आहेत। कालांतराने गावातील लालपरी बस सेवा जवळजवळ संपुष्टात आली असून जुने बस स्टँड उद्ध्वस्त अवस्थेत उभे आहे। येथे अस्वच्छता, मद्यपींची वर्दळ आणि वाढत्या गुन्हेगारीचे वातावरण यामुळे नागरिक त्रस्त आहेत। दरम्यान ओझर गावापासून एअरफोर्स प्रवेशद्वाराजवळ कोट्यावधी रुपये खर्चून साकारलेले नवीन ओझर बस स्थानक आज प्रवासी आणि बसच्या प्रतीक्षेत सुनसान पडले आहे। स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य असून चौकशी कार्यालयाची दुरावस्था पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। स्थानकातील शौचालयांची अवस्थाही बिकट आहे। भुरट्या चोरांनी दरवाजे, नळ यासह विविध साहित्य चोरी करून शासनाचे नुकसान केले असून या सर्व परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। वाऱ्यावर सोडलेल्या या बस स्थानकाचा कोणी वालीच उरला नाही अशी भावना येथील प्रवाशांमध्ये उमटत आहे। विकासाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे। एकेकाळी समृद्धीची आणि सुसज्जतेची ओळख असलेले ओझरचे चित्र झपाट्याने बदलत चालल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे। ओझर मी आमच्या ओझरच्या स्टँडची तुम्हाला विद्यमान कंडिशन सांगतो। हा बस स्टँड पहा की घाण, म्हणजे कुठल्याही स्वच्छतेचा प्रश्न हे नाही आहे। त्याच्यानंतर जुनं बस स्टँड आमचं, आणि तिकडे कुठेही त्यांना बसायला जागा नाही। मध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे। बस लालपरी इथे येत नाही, सिटी लिंक येते आणि स्वच्छता कुठेही नाही आहे। त्याच्यामुळं आमच्या गावची लोकसंख्या 47,000 झालेली आहे आणि स्टँडची कंडिशन इथे पाहिली तर तुम्ही अशी आहे। हे ओझर गावचं एक प्रकारचं मालेगाव स्टँड आहे। त्यांनी बस स्टँडला पर्यायी जागा तिकडे रोडच्या त्या बाजूला दिलेली, पण तिकडे लोक राहतच नाही, जातच नाही। त्याच्यामुळं प्रशासनाने इकडे येऊन इथे काहीतरी सुविधेचा प्रश्न हा कायमचा निकाली काढावा अशी विनंती। पोलीससुद्धा येतात, पण जेवढं पाहिजे तितकं प्रमाणात त्यांना रात्रीचं येणं होत नाही, आणि मग रात्रीच्या वेळी इथं अवैध कामं चालतात अनैतिक। ओझर गावात ज्याप्रमाणे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, तसंच ओझरला देखील व्हावं आणि ही भाईगिरी बंद व्हावी आवाहन करतो मी प्रशासनाला। दत्तू पवार, मी ओझरचा नागरिक आहे आणि हे आमचं जुनं स्टँड खूप पहिलं गजबजलेलं राहायचं, पण नवीन स्टँड बांधलं तिकडं पण बसा जाते नाही आणि हायवेवर लोक उभे राहून त्या बसा पण थांबते नाही। तरी प्रशासन याची काळजी घेऊन इथं काहीतरी सुविधा, खूप घाण झाली इथं, लोक काय कोणी दारू पितं, काय कचरा बिचरा करता आहे, तर त्यांनी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि काहीतरी उपाययोजना करून हे सुशोभित करावं अशी प्रशासनाला विनंती करतो। ओझरच्या विकासाबद्दल त्याआधी जिथं आपण उभा आहे, माझ्या मागं तुम्ही बघताय ओझर बस स्टँड। हा जो बस स्टँड आहे तो एका काळात खूप लोकांची गर्दी राहायची, बाया, मुलं, शाळेतले खूप, पण इथे लालपरी वगैरे काहीच येत नाही। आपले महामंडळाची बस असो, लालपरी असो, कोणी तिथं येत नाही। आणि दुर्लक्षित तर असं आहे का साफसफाई बघा तुम्ही, का इथे कचरा म्हणा, दारूच्या बाटल्या म्हणा, किंवा हे इथं बघा, इथं खाली दाखवा तुम्ही का हे किती घाण आहे का। हे कसं म्हणजे ओझर गाव हे नाशिक पुण्यनगरीचं प्रवेशद्वार म्हटलं जातं। ओझर गाव हे ऑल इंडिया नाही, इंटरनॅशनल लेवलचं एअरपोर्ट बनलेलं इथं। आणि काय माहिती काय, आता ही नगर परिषद निवडणूक लागली आहे खरी, आता बघू नगर परिषद कोणत्या हिशोबाने कशी बनते, काय बनते, आणि आपला विकास, ओझरचा विकास जो थांबलेला आहे, तुंबलेला आहे, तो कसा निघतो। किंवा ओझरचं बसस्टँड तर सर्वात पहिले तर ते चकाचक झालं पाहिजे का, बाहेरचे लोक येतात, निफाडचे पूर्ण जिल्ह्यातले लोक येतात। आता ओझरचं बसस्टँड बनवून ठेवलं एक्सप्रेस हायवेच्या त्या बाजूला, ते आहे 3-4 किलोमीटर। हे बाया, पोरं, माणसं कोण कसं जाणार तिकडं बरं? गेले रात्रीचं अपरात्रीचं कोणी आले, उतरले, ते येणार कसे इथं गावात? असे खूप गोष्टी जुळलेल्या आहे आणि खरंच ओझर गावाच्या विकासाबद्दल म्हणा किंवा बस स्टँड म्हणा खूपच दुर्लक्ष झालेलं आहे।
आपले कर्णिक साहेबांनी जे आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी खूप उत्कृष्ट चालू केलेलं आहे, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, पोलिसांकडनं खूप चांगलं सहकार्य केलं जातं ओझर गावासाठी, ओझर परिवारासाठी. पण आता थंडीचे दिवस वाढले किंवा लवकर अंधार होतो, उशिरा उजेड पडतो, म्हणजे सूर्यास्त लवकर होतो किंवा सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्त संध्याकाळी लवकर बुडतो, म्हणजे अंधार आणि थंडीचे दिवस ते हेच मोठं कारण आहे. आणि स्टँडची अवस्था बघून किंवा दारूच्या बाटल्या पाहूनच कळतं का गुंडगिरी म्हणा किंवा जे टवाळखोर पोरं आहे ते फक्त पोलिसांसाठी हीच विनंती आहे का नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही उपक्रम, ही योजना ओझर गावातही राबवण्यात यावी. पोलिसांनी कृपया गस्त घालावी रात्री अपरात्री. चौकात त्यांनी जे टवाळखोर मुलं रात्रीचे फटाकडे फोडतात, 12 वाजो 1 वाजो, कोणाचा बड्डे बिंदास फटाकडे फोडतात, कोण रात्री कोण काय बोलणार आहे. पण थोडंसं वचक अजून पोलिसांनी कृपया दाखवावं आपल्या ओझर गावात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.